सर्वांना माझा नमस्कार। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वैवंडे नंबर 1 तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग। आम्ही विकसित भारत या उपक्रमाच्या अंतर्गत एक प्रकल्प तयार केला आहे, तो आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत। आमची समस्या अशी आहे की कोकण प्रांतात बऱ्याच प्रकारे नारळाची झाडं आढळतात। त्या झाडांचा प्रत्येक भागाचा उपयोग रोजगारासाठी कसा व्हावा याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रकल्प तयार केला आहे। आपण नारळातून दूध मिळवू शकतो, जे खूप शुद्ध असते व आपण ते जेवणात वापरतो व नारळातून आपण तेल मिळवतो, जे खूप शुद्ध असते, आपण केसांना व ते जेवणात सुद्धा वापरतो। नारळातून आपल्याला विविध गोष्टी भेटतात, जसे की खोबरे, जे आपण जेवणात वापरतो। नारळातून आपण खोबरे आपण जेवणात वापरतो, तेल आपण जेवणात व केसांना वापरतो आणि दूध जे आपण जेवणात वापरतो। नारळाच्या करटीपासून आपण छोटीशा वस्तू जसे की छोटी छोटी भांडी, भिंतीवर लावण्यासाठी शोपीस असे विविध वस्तू आपण बनवतो। नारळाच्या वरच्या भागापासून आपण दोरखंड बनवतो, ज्या दोरखंडातून आपण खूप विविध अशा वस्तू बनवतो, जसे की चटया, विटा, पायपुसण्या, छोटी छोटी भांडी असे विविध प्रकार आपण बनवतो। नारळाच्या झावळ्या, ज्यापासून आपण विविध प्रकार बनवतो, जसे की टोपी, फळं भाजीपाला ठेवण्यासाठी आपण भांडे बनवतो। कोकण प्रांतात खूप पावसाचे प्रमाण आहे, त्यामुळे घराचे संरक्षण करण्यासाठी झावळ्या तयार करतात व त्या घराच्या अवतीभोवती लावतात। नारळाचा उपयोग खूप प्रमाणे केला जातो, त्याला कल्पतरू असे म्हणतात। त्याचा उपयोग रोजगारात केला जातो।